आणि आता पाहणार आहोत पुणे शहर त्याचबरोबर जिल्ह्यातील टॉप 9 बातम्या। पुण्यामध्ये ऑनलाईन फसवणुकीसह सेक्सटॉर्शनच्या देखील घटनेमध्ये वाढ। गतभरामध्ये तब्बल 21,147 सायबर गुन्ह्यांची नोंद। पुण्याच्या वाघोलीतील शिवरकर वस्तीजवळ खाणीच्या पाण्यामध्ये बुडून 2 लहान मुलांचा मृत्यू। 12 वर्षीय अली शेख आणि कार्तिक डुकरे अशा दोघांची नावं। पुण्यातील मावळ तालुक्यामध्ये रब्बी हंगामातील गहू जोमात। गुलाबी थंडीमुळे सध्या गव्हाला पोषक वातावरण। गव्हाच्या उत्पन्नात देखील वाढ होण्याचा अंदाज। पुण्याच्या भोर तालुक्यातील नरसापूर गावामध्ये आढळलं बदामी जातीचं दुर्मिळ घुबड। जखमी अवस्थेमध्ये आढळलेल्या घुबडावर उपचार करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं। पुणे विमानतळावरील गैरसुविधांमुळे प्रवासी त्रस्त। 26 जानेवारीपर्यंत दिल्लीहून येणारा आणि दिल्लीला जाणारे 2 विमान दररोज रद्द। प्रवाशांना मोठा फटका। पुण्यामध्ये प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दीपोत्सवाचं आयोजन। एसपी कॉलेजच्या ग्राउंडवर दीपोत्सव आणि फटाक्यांची आतषबाजी। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्याकडून देहूच्या साई मंदिरामध्ये होम हवन। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त नीलम गोरे यांच्याकडून प्रभू श्रीरामाची महाआरती।